जंगलात आलोय आता. शाळेवर मासे भेटतील का आपल्याला? हा, तर मी गेले तिथं बघायला, तरी काढून आणली बघा. हे बघा किती सापडल्यात, नुसत्या मोठ्या मोठ्या आहेत. ते पण अंड्यावरच्या खायला मस्त लागतात लोळ्या. जेवण घ्यायचं आता. अंड्यावरच्या लोळे आहेत, त्याच्यासोबत भात आहे. तर या जेवायला आता. इथं आहे ना अख्ख्या दिवसभर थांबलोय ना, आता इतक्यातच आहे ना निघायच्या वेळेस झाड पडलंय डायरेक्ट. इथं बुडातनच आहे ना उखडलंय डायरेक्ट. आणि मेन गोष्ट तुम्ही तर पाहिलेच, तिकडं झाड पडलं असतं डायरेक्ट आपल्यावरतीच. बघा लोळे माशांना गिऱ्हाईक भरपूर आहे, लगेचच घेतले ना. सकाळच्या 9 वाजल्यात आणि आम्ही आलोय आता नदीवरती. हे बघा गाडी घेऊन आलोय. गाडीमध्ये ना जाळे आहेत बरीचशी, ते काढायच्यात आता. आणि मागच्या वेळेस ना लोळ्यासाठीच गेलेलो, तर लोळे कमी भेटलेले, तर आजच्याला परत एकदा आलोय लोळ्यांचीच जाळे घेऊन. आणि एक मोठं सुद्धा जाळं आणलंय, त्या दिवशी कमी भेटलेलं. तर आलोय आता दुसऱ्या बाजूला. इकडे आहे ना एकदमच भारी जागा आहे, तुम्ही तर पाहिलंय मागच्या व्हिडिओमध्ये. इकडे सुद्धा ना आलेलो आहे 2-3 वेळा, पण त्यावेळेस ना जास्त काय बारीक जाळे आणले नव्हते आणि सीजन चालू नव्हता लोळ्यांचा. आता सीजन चालू आहे लोळ्यांचा, तर घेऊन आलोय आता जाळे. आता बरेचसे ना व्हायच्यात. 2 व्हीलर घेऊन यायचो, 2 व्हीलर तर जायचे ह्याच्यातून तिकडं, पण आता आहे ना गाडी काही जायची नाही, तर गाडी इथंच ठेवतोय आता. आणि आता डोक्यावरती वजी घेऊन आहे ना सगळेजण जातो आम्ही नदीजवळ. चालू निघालो आता. मी पाण्याची बॉटल घेतली आणि सगळ्यांजवळ आहे ना काय नाही काय वज आहेच. रस्ता एकदम मस्त आहे इकडून, हे बघा. आणि इतकी मोठी मोठी झाड आहेत ना, इथं बाबळीचं झाड सुद्धा आहे एवढ्या जागेमध्ये. तर काटे पाडल्यात, हे नीट आहे, इथून काटे आहेत खाली. समंता सुद्धा ना चालतच आले इकडं बघा, आणि ती पण लय फास्ट चालते. दर छायो. आता मम्मीने घेतल्यात डोक्यावर जाळे. चल पुढं चल सगळ्यांच्या. छायो जंगलात आलोय आता. छायो मासे भेटतील का आपल्याला? हा, पाय पण बघून चाल, कॅमेरा सरळ पकड. आता ना आलोय इथं थांबणार आहे एवढ्या जागेमध्ये. आणि इथून जे ना उतरायला एकदमच भारी जागा आहे. आता घेतोय टुप्पा फुगून, त्याच्यानंतर उतरतोय आम्ही पाण्यामध्ये लगेचच. जाळी बरीचशी आणल्यात लोळ्या माशांची. लोळ्या ना आता लोळ्यांचा सीजन आहे, तर लोळ्याच पकडायच्यात. आणि लोळ्यांना ना गिऱ्हाईक सुद्धा भरपूर आहे, तर ते भेटायला पाहिजे. त्या भेटल्या तर मग पैसे पण होतात, ते मासे भेटायला पाहिजेत. आणि कालवण सगळं सामान तर आणलंय, कालवण बनवायचं म्हणजे स्वयंपाक बनवायचं सगळं सामान घेऊन आलोय. पिंकीने ना पूर्ण टोप घेतले फुगून. आता उतरतोय मी पाण्यामध्ये आणि जाळे लावतोय बरेचसे आता. त्याने घेतले टूप सुद्धा बांधून घेतले. इकडं हे जाळे घेतल्यात काढून, इथं 2 आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठं जाळ आहे. परत त्या कपड्यांच्या खाली एक जाळ आहे आणि तिकडं शालू आहे ना, तिथं सुद्धा त्या पिशवीमध्ये जाळे आहेत. ते बघा स्वयंपाकाचं सामान तिकडं. आता पहिलं तर ना हे जाळं लावतोय मी, हे मोठं. त्याच्यानंतर मग बारीक लावू त्याच्या शेजारूनच. इथं जे ना एवढ्या जागेमध्ये मोठं जाळं लावतो. इकडं बघा समंता काय खाली असे थांबतच नाही, टूप घेतले फुगून त्याच्यावरती बसले, ते टुपावरती पाय ठेवायला पण नाही बघत खाली. हा बास, आता उतर समंता. आणि मग जाळे नाही का लावायचे? हा मग उतर. हे छाया तू काय करते? हा भाजी? अरे भाजी नाही ते रोयदास आहे ना, तिकडे ट्यूब घेतोय फुगून, त्याची राहिली. आणि ती ट्यूब आहे ना पंक्चर आहे, त्याला ना थोडं नीट करायला लागणार आहे. बरीचशी पंक्चर आहे ती.
साईडला रोहिदास सुद्धा उतरलाय आता लोळ्याचं जाळ घेऊन. आणि तिकडं असंच सोडलंय जाळ, ते बघा गोल राऊंडला. हे साईडला ताईनी सुद्धा मर काढून आणली, ती बघा. मगाशी शालूनी बघितलेली ही मरळ, तर मी गेले तिथं बघायला, तरी काढून आणली बघा मरळ. आता गळ काढून घेते. हे गांजामध्ये ठेवून घेते, ती बघा मरळ. या साईडून लोले माशाचं जाळं टाकलेलं आणि त्याला अडकल्यात पण मासे बघा, काढतात आता. लोल्या माश्या अडकल्यात त्याला. मस्त मोठे मोठे आहेत, सापडल्यात. आता आम्ही सरपण आणायला चाललोय त्या साईडला. या साईडला चूल पण बनवून घेतली आणि लगेच जिस्तू पण पेटून घेतली. आणि आता बनवायचा आहे भात. या साईडला समंता आहे. समंता आणि छायाला आणलंय, बरं लय मस्ती करतात दोघी जणी. त्या साईडला बघा झाडावरती जाऊन बसली ती छाया. तर समंता आहे, ती सुद्धा शांत बसत नाही, लय मस्ती करतात दोघी जणी, लय वर जायला लावतात. तिथे खेळता खेळता आली इथं बघा तांदळ संग खेळायला. ठेव. भात झालाय, हे बघा भात झालाय. आता आता थोड्या वेळाने लोळ्याचं कालवण बनवणार आहे. आणि या साईडला बघा समंता कशी खेळती. या साईडला जाळ टाकलेलं, त्याला लय मासे अडकल्यात, लोले मासे अडकल्यात त्याला. आता काढतात ते. आता मासे घ्यायचेत कालवणाला. बघा इतके लोले सापडल्या. हे बघा किती सापडल्यात, नुसत्या मोठ्या मोठ्या आहेत. काय तिला ते हे इतके घेतल्यात लोळ्या आणि एक चिलापी घेतली समंताला आणि छायाला. चला आता साफ करून घेऊ.
ए समंता, तू खाशील ना मासे? लोळे आता साफ करून घेते, त्याचे वरचे खवले काढून घेते. बारीक बारीक खवले असतात ते सुरीनेच भारी निघतात त्याची खवले. बघा किती भारी निघतात खवले. नाही तर असं पोट फोडायचं त्याचं लोळीचं, आणि थोडासा कचरा असतोय तो काढून टाकायचा आहे त्याचा. अंड्यावरचे आहे ते मस्त. अंडी पण बघा त्याला किती आहे, अंड्याने भरल्यात. आणि यो सीजन आहे अंड्यावरचे लोळ्या खायचा. मासे झाल्यात साफ करून. या साईडला तोपर्यंत कांदा टोमॅटो कापते शालू. आणि मी कढई ठेवून घेते लगेच. आता लसूण टाकून घेते. कांदा शिजलाय मस्त. आता टोमॅटो टाकून घेते. इथं कांदा टोमॅटो शिजलाय आणि या साईडला मसाला घेतलाय. आता टाकून घेते. लोळे टाकून घेते आता. मस्त ताज्या ताज्या लोळ्या आणल्या आणि लगेच साफ करून लगेच त्याचं कालवण पण बनवते मी. ते पण अंड्यावरच्या खायला मस्त लागतात लोळ्या. एक चिलापी पण आहे, ती पण टाकली त्याच्यात. पाणी घेते टाकून आता लगेच. जाळं काढून घेऊन आलेत आता. जेवण झालंय आता. आता उतरून घेते. एकदमच भारी झालंय. आता ना बाहेर निघून आलोय. जाळे ना परत एकदा लावल्यात. मासे सगळे काढून घेतले आणि जाळीसुद्धा ना दुसऱ्या बाजूला लावल्यात. आणि आलोय आता बाहेर. भूक लागली भरपूर. आता जेवून घेतोय आणि त्याच्यानंतर ना परत एकदा पाण्यामध्ये जाणार आहे. आता वाजल्यात 2. असं ना टाईम कधी भेटत नाही जेवायला बाहेर. असं यायला ना टाईमसुद्धा भेटत नाही. पण आजच्याला ना एकदमच जवळ शेजारी जाळे लावलेले इथंच. आणि जाळे काढून झाल्यात, दुसऱ्या साईडला लावल्यात. मग तोपर्यंत आहे ना मासे लागतील, तोपर्यंत जेवता सुद्धा येईल. दोघं पण आलोय बाहेर, रोहिदास आणि मी. आणि कालवण तर झालंय, ते पण लोळे माशांचं. सीजन आहे लोळ्यांचा. इतकी चव असते ना लोळे माशांना. तर आता त्यांच्यासोबतच जेवायचं आहे. चला तुम्हाला दाखवते. तिकडे छायाने केली सुरुवात लगेचच. आता आम्ही जेवायला बसतोय. आणि जेवण झालं ना मग जाळे घ्यायच्यात काढून. त्याच्यानंतर मग मार्केटला सुद्धा जायचं आहे. आणि आजच्याला ना तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. मार्केटचं सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटेल आजच्याला. कसं काय गिराईक असेल तिकडं मार्केटला. आणि लोळे माशांना गिराईक आहे का नाही ते सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. लोळ्यांना ना भरपूर गिराईक असते. तुम्हाला दाखवतो आता मार्केटला गेल्याच्या नंतरच. चला जेवून घेऊ पहिलं तर. आता ना पिंकी तिकडे भात वाढते. भात आहे ना सोपा होतं. असं मग घाय असले तर मग भात पटक्याने बनवला आणि माशाचं कालवण, तर त्याच्यामुळे ना जास्त करून भात असतोय नदीवरती तर. आणि जर टाईम पुरला तर मग भाकरीसुद्धा आहे ना बनवता येतात. चला आता ना आम्ही जेवण घेतोय. आणि त्याच्यानंतर कारण तर आहे ना जाळे बरीचशी आहेत, ते काढून घ्यायच्यात. तरी सुद्धा ना 2 जाळे लावले नाही परत, ते बाहेरच ठेवलेत. कारण तर उशीर होतोय मग नंतरून, त्याच्यामुळे ना थोडे लावलेत ते मग काढायचे जाळे. जेवण घ्यायचं आता.
अंड्यावरच्या लोळे आहेत, त्याच्यासोबत भात आहे. तर या जेवायला आता. म्हणता आता उठलीत झोप्यावरून, आता भात खाते. झोपून पण उठली आणि भात खायला सुरुवात केली. मासा भाजला एक या साईडला आणि बघा त्याचे अंडी खायला उठली ती. आता ना उरकले सगळं. रोहिदास आहे ना एक खेप ठेवायला गेले, कारण त्याने ना बरंच वजन होतं त्याच्यातलं ना. एक खेप ठेवायला गेले, मग थोडं आता राहिलंय. एक पाण्याची बॉटल आहे ती मोकळी करून घ्यायची आता, आणि मासे पण घ्यायचे काढून. इतक्यात इथं आहे ना अख्ख्या दिवसभर थांबलोय ना. आता इतक्यातच आहे ना निघायच्या वेळेस झाड पडलंय डायरेक्ट इथं. आम्ही इथं जेवलोय मागाशी, आणि झाड बघा उंच जागा आहे. मग इथं आहे ना एकदम उंच जागेवरती झाड होतं, ते ना डायरेक्ट खाली पडलंय बघा. इथं आहे ना इथं जेवलोय आपण. हे झाड बघा इथं खाली आलंय, आणि अजून सुद्धा येऊ शकतंय. पिंकी, शालू, समंता, छाया सुद्धा होती, आणि नेमकं आहे ना इथं झाड पडलंय. हे बघा डायरेक्ट आहे ना बुडातनंच उखडलंय इकडं बघा. इतका हवा सुटतोय ना. तर आता आहे ना मासे काढायच्या वेळेस अजून मासे पण नाही घेतले काढून, लगेचच आहे ना पडलंय ते. पिंकी, शालू तिकडं पळून गेल्यात, आणि इकडे ह्यांना आणलंय साईडला छाया आणि समंता. हे समंता काय झालं ते, त्याला ना अडकून बसलंय. हे ना पूर्ण वाळून गेलेलं झाड, तर हे ना डायरेक्ट बुडातनंच आहे ना उखडलंय डायरेक्ट. आम्ही ना इथंच मासे काढत होतो इतक्यातच. पिशवी सुद्धा बघा इकडे घेतलेली मासे काढायसाठी, अजून सुद्धा ना वाजतंय वरती. या साईडला बघा इथंच चूल बनवली, आणि हे इकडं लाकूड बघा कसं पडलंय. डायरेक्ट मोठं झाडच आले खाली, तिथून तर डायरेक्ट इथपर्यंत. मगाशी आहे ना जेवता वेळेस पडला असता ना, तर मग काहीच करता नसतं आलं त्यावेळेस. तर आता सगळं उरकलेलं इथून आहे ना सगळं. आम्ही सामान सुद्धा उचललेलं तिकडे ठेवलंय बघा त्या साईडला, इथून उचलून. आणि नेमकं आहे ना मासे काढायच्या वेळेस आहे ना झाड पडलंय. हे घ्या चला आता मासे काढून ना, आता पाडायचं. तिथं पण आलते मी, आणि ते लगेच झाड असं थोडं थोडं वाकत वाकत आलं. हा बरं, असं हळूहळू तरी आले खाली ते. हळूहळू आलत त्याचं झाड. लय घाबरलो आम्ही. चला आता तुम्हाला मासे दाखवतोय, लोळे मासे. त्याच्यामध्ये ना थोडे मासे आहेत, तरी सुद्धा ना 2-3 किलो असतीलच नाही का पिंके. ते पण आहे ना मोठे मोठे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मरळ पण आहे, पिंकीने पकडलेले आजच्याला. ह्याच्यामध्ये बघा जास्त लोळे आहेत. नाही ह्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त असतील लोळ्या. तिकडे बघा पिंकीला नाही उचलता येत, जास्त आहेत ना त्याच्यात. जास्त आहे. आता घेता येतील का? पिशवीत जड झाली, आता फुल भरली पिशवीत. जड झाली सांगते. घेतलं ना. चला आता चाललोय आम्ही. जितकं होईल तितकं दाखवतोय. तरी ती एक पिशवी घ्यायला लागणार आहे. परत समंताला सुद्धा ना कसं घ्यायला जमते काय माहिती. अजून सुद्धा ना प्रत्येकाची नजर वरती त्या झाडांवरती. आता आहे ना पडलंय ना नेमकंच. ते बघा ह्यो असा हवा सुटतोय. आता आम्ही चाललोय, सगळं उरकलंय. आता बाहेरचं पण दाखवते. हे बघा आता आल्यात. आता गाडीच्या जवळच आलोय. इथं पुढं आहे
बांबू पण आहे. विको हे बघा मासे. आलो आता गाडीपाशी. इकडं बघा सगळ्यांजवळ वजन होतं. आता ना सगळे एका बाजूला ठेवतोय. माशाची पिशवी सुद्धा आहे ना इकडे ठेवून घ्यायची. हे घे. चला आता भेटू मार्केटलाच. हे बघा सगळेजण बसल्यात आता गाडीमध्ये. भरपूर तारमळ झाले आजच्याला. आणि मेन गोष्ट तुम्ही तर पाहिलेच, तिकडं झाड पडलं असतं डायरेक्ट आपल्यावरतीच. आता जाऊ मार्केटला, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता थोडंफार जमलं तर दाखवतो रस्त्यातसुद्धा. आलो आता मार्केटला. आता ना मासे घेऊ काढून आणि दाखवतो तिकडं खाली गेल्याचे. आता ना मासे घ्यायचे पाठीमध्ये काढून तिकडं. बघा लोळ्या माशांना गिऱ्हाईक भरपूर आहे. लगेचच घेतले सुद्धा. अर्धा किलो 1 किलो घेतल्यात पहिले तर. अजून आहे ना यायचे बाकी आहेत बरेचसे लोक. आम्ही सगळ्यात अगोदर आलो. 2-3 जण आले तरी सुद्धा. वाम सुद्धा आहे बघा. तुम्हाला वाम दाखवायला जमले नाही. वांबे आहे ना 2-3 आहेत वांबे. इकडे ना शालू आता खावले काढून घेते. आणि शिंगटे सुद्धा होते. हे बघा वजनामध्ये घेतलं. तिकडे ना आता शालू शिंगटे आणि वांबे ना साफ करते. हे बघा वांबे. आता ना आमचे मासे संपल्यात पूर्ण. आता निघालो आम्ही घरी. मार्केटवरनं ना इकडं आलो. आता थोडं पुढं भाजी मार्केटच्या शेजारी. आता ना भाजी आणायला गेले पिंकी तिकडं. तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.